जो बँकेवरती घणाघात करेल एखाद्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या माध्यमातून कुठेतरी सत्ता मिळाली आणि त्याच्यातून 20-30% पैसे हुनहुन कमवलं आणि जनसेवेचा भास दाखवला आणि त्या माध्यमातून आज एकनाथ साहेबांनी जी बँक आमची पश्चिम महाराष्ट्रातील जी लोकसेवेतून या संस्थापकांनी जनतेसाठी उभा केली त्या बँकेमध्ये आपले वर्चस्व राहावं, त्या कामगारांवरती हिटलरशाही निर्माण करावी म्हणून कुठेतरी हे प्रयत्न चालू आहे की ही सत्ता एकनाथ साहेबांच्यावरती ढकलते आरोप मग ते डिझेलवरती 67-68 काय कोण काय बोलते कोण बोलते 57 कोटीच्या टीव्ही होत्या कोण बोलते 60 कोटीच्या टीव्ही होत्या मग तुम्हाला काय जमलं 30 वर्ष का लागली 30 वर्ष 7 वर्षात जर 90 कोटीचा फरक झाला तर मग 7 वर्षात आणि 30 वर्षाचा काय फरक आहे का नाही देशाचा जीडीपी 3 टर्निंगवरून 4 टर्निंगवर गेला 4 टर्निंगवरून 5 टर्निंग गेला जर देशाचा 4थ्या स्थानावरून 3ऱ्या स्थानावर जाणार असेल तर जगात किती वाढत असेल तर महाराष्ट्रात माझी बँक यशवंत बँक 1 नंबरला का जाऊ नये हा मोठा मुद्दा सगळ्यांना कळायला पाहिजे आणि त्याच्यासाठी मग मला कुठेतरी घरात पैसे पाहिजे मग माझ्या घरातले उद्योजक पाहिजे मग मला घरात कुठेतरी पैसे मिळायला पाहिजे नाही हे जर पैसे मिळायचे असतील तर सहजासहजी आज ह्या भागामध्ये जर शाखा झालेल्या असेल आणि ह्या भागातल्या नागरिकांना महिलांना आज केंद्र सरकारने एक सुविधा केलेली आहे नावी शिंपी इतर कारागीर गवंडी यांना जाता 1 लाख रुपये द्यायचे क्रेडिट कार्ड द्यायचे आधी आमच्या या बँकेचा मानस आहे किंवा देण्याचा प्रयत्न राहील जे लवकरात लवकर तुम्हाला उद्योजक देता येईल क्रेडिट कार्ड देता येईल विना कार्ड देता येईल याही विषयी आम्ही प्रयत्न करत आहोत तर मला बोलण्याचे बरेच काही म्हणणं आहे बरेच माझे वक्ते बोलायचे मी एवढेच बोलतो की या बँकेसाठी या पॅनेलमध्ये कोणालाही पैशासाठी किंवा पैसे मिळवण्यासाठी इथं आम्ही आलेलो नाही मी या बँकेचा कर्जदार होतो 1 कोटीचं कर्ज घेऊन 100 कोटीला महाराष्ट्राच्या समोर मुद्दा म्हणून सांगत आहे चौकशी करा तर या माध्यमातून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो चौकशी चिन्ह आमचं आहे आमच्यात कोणालाही पैशासाठी अभ्यासासाठी आम्हाला ही बँक पाहिजे असंही नाही वाटलं तर मी यांना साहेब पुढे आपण बँक करू शकतो तेवढे आपले पात्रता आहे पण जनसेवेसाठी आम्हाला कुठेतरी योगदान द्यायचं आहे मी कळकळीची आपल्याला विनंती करतो या माध्यमातून आमच्या सेवा तुम्हाला कधीही कमी पडणार नाही आपण भरघोस मताने आम्हाला चौकशी चिन्हावर शिक्का मारून सर्व उमेदवारांना जास्तीत जास्त मताने विजयी करून आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी एवढं बोलून मी माझं भाषण